नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अपूर्वाची शॉपिंग करण्यासाठी बलदेव त्याचबरोबर क्षितिजा, भूमी आणि आकाश हे चौघेजण आलेले असतात. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की अंगठी आणि साडी खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह घेतलीत तुम्ही भूमी. तेव्हा भूमी म्हणत असते, अपूर्वा अगं तुझी एंगेजमेंट आहे, त्याच्यामुळे सगळं तुझ्या आवडीचं व्हायला नको का? तेव्हा अपूर्वा म्हणते, अगं पण खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह आहे ना. आणि बलदेव तर तू काही बोललासच नाही, तू फक्त त्यांच्या होला हो करत होतास. तेव्हा अपूर्वा म्हणते की तू काहीतरी बोलायला हवं होतंस ना. तेव्हा बलदेव म्हणतो, आता मी काय बोलणार, मला इथे भूमी आणि आकाश यांनी आधीच बजावून ठेवलं होतं. सांगितलं होतं की जे काही अपूर्वाला खरेदी करायचं असेल तिच्या आवडीचं ते तिला खरेदी करू देत. त्याच्यामध्ये अजिबात हयगय करायची नाही. तिला जसं हवं आहे तिच्या मनाप्रमाणे सगळं खरेदी करू दे. मग आता मला आधीच बजावल्यामुळे मी तर गप्प बसणारच ना. आणि शेवटीला काय, तुझ्या आवडीचं सगळं घेतलं आहे ना, ते महत्त्वाचं. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, आणि तसंही अपूर्वा काकू तू स्पेशल आहेस ना, मग तुझ्यासाठी सर्व काही स्पेशलच घ्यायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो, काही नाही, गाडी बंद पडली आहे, टायर पंक्चर झालं आहे आणि गाडीसुद्धा बंद आहे. तेव्हा मी मेकॅनिकलला बोलावलं आहे, पण त्याने सांगितलं आहे की गाडी नीट करायला वेळ लागेल. तो नीट करेल आणि आपल्या घरीसुद्धा आणून सोडेल. आपल्याला फक्त आता कॅबने किंवा रिक्षाने जावं लागेल. तेव्हा अपूर्वा म्हणते, कशाला, माझी गाडी आहे ना, मी तुम्हाला माझ्या गाडीतून सोडते. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही नको नको, उगाच तुला त्रास नको, आणि तसंही उशीर झाला आहे, तू जा, आम्ही रिक्षा नाहीतर कॅब घेऊ. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, कशाला, क्षितिजा आहे तुमच्याबरोबर, ती लहान आहे आणि माझी गाडी आहे. तेव्हा माझं त्याच बाजूला कामसुद्धा आहे, मी तुम्हाला घरी सोडते आणि मग मी घरी जाईन. तेव्हा प्लीज मी म्हणते म्हणून तरी चला. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते की बाबा जाऊया ना काकूबरोबर. तेव्हा इथे आकाश आता खरं तर नाहीच म्हणत असतो, पण बलदेव म्हणतो की आता जाऊया तिच्याबरोबर, तेवढाच आम्हाला दोघांना वेळ तरी मिळेल एकमेकांबरोबर घालवायला, कारण तसंही आम्हाला दोघांना कामामुळे एकमेकांबरोबर जास्त बोलायला वेळच मिळत नाही, नाही का अपूर्वा? तेव्हा अपूर्वा म्हणते, चला बसा गाडीमध्ये, आणि त्यानंतर सगळेजण गाडीमध्ये बसतात. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की माझं फक्त एक छोटंसं काम आहे, माझं एक हवालदार फाईल घेऊन येणार आहे महत्त्वाची, ती घेण्यासाठी एका ठिकाणी फक्त जायचं आहे. सॉरी हा, तुम्हाला त्रास होईल, पण मला ती फाईल घेणं महत्त्वाचं आहे. अपूर्वा इथे आता त्याच रस्त्याने गाडी घेऊन जात असते ज्या रस्त्याने आकाश आणि भूमी 7 वर्षांपूर्वी रागिणीच्या मागे मागे त्या रस्त्याने आलेले असतात. तेव्हा भूमी म्हणते, नाही नाही, काही हरकत नाही, आम्ही थांबायला तयार आहोत, तुझं महत्त्वाचं काम आहे ते तू नक्कीच कर. तेव्हा अपूर्वा आता त्या रस्त्याने गाडी आणते. तेव्हा आकाश म्हणत असतो की ही बरोबर याच रस्त्याने गाडी का घेऊन आली, मुद्दामून तर करत नाही आहे ना. या रस्त्यावरती 7 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं ते आता आकाश आणि भूमी दोघांनासुद्धा आठवत असतं. प्रेक्षकांनो आकाशची टी शर्टसुद्धा बघा, ही तीच टी शर्ट आहे जी 7 वर्षांपूर्वी त्याच रस्त्याने रागिणीच्या मागे धावत असताना आकाशने घातलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो भूमी आता खूपच जास्त घाबरते. ती आकाशला हळूच म्हणत असते, आकाश अरे ही तीच जागा आहे ना, त्या जागेवरती 7 वर्षांपूर्वी आपण आलो होतो, आणि जे काही आता रागिणीबरोबर आणि त्यांच्याबरोबर घडलेलं असतं ते सगळं इथे आता भूमीला पटकन आठवतं. कशा पद्धतीने रागिणी क्षितिजाला घेऊन जात असते, कशा पद्धतीने इथे आता क्षितिजा तिच्या हातातून उडते, आकाश तिला पकडतो, कशा पद्धतीने तिच्या गळ्याला गळफास लागतो आणि भूमी आकाश तिला खेचतात, या सगळ्या गोष्टी आता आठवायला लागतात. तेव्हा इथे भूमी घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की बरोबर याच रस्त्याला येण्याची काय गरज होती. प्रेक्षकांनो आता अपूर्वाकडे बघून असं वाटतंय की तिला कदाचित भूमी आणि आकाशबद्दल सत्य माहिती आहे, आणि म्हणूनच ती मुद्दामून अशा ठिकाणांवरती जाते ज्या ज्या ठिकाणी भूमी आकाश गेलेले असतात किंवा जात असतात. अशाच ठिकाणी आता अपूर्वा बरोबर कशी जात असते. पण प्रेक्षकांनो इथे आता भूमी आणि आकाश यांच्याबद्दल अपूर्वाला काहीतरी माहिती नक्कीच आहे. त्यानंतर तिथे हवालदार येतात आणि महत्त्वाची फाईल अपूर्वाला देतात. अपूर्वा म्हणते, चला
झालं माझं काम, फाईल भेटले मला, त्याच्यामुळे आता आपण निघूया. सॉरी मी इतक्या जंगलामध्ये तुम्हाला घेऊन आले, पण इथेच माझ्या हवालदाराची गाडी बंद पडली होती, म्हणून त्या ठिकाणी मला यावं लागलं फाईल घेण्यासाठी. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नाही, काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी, आकाश, क्षितिजा सगळेच घरी आलेले असतात. तेव्हा इथे आता क्षितिजा म्हणत असते की अरे वा, पोचलो का आपण? तेव्हा भूमी म्हणते, हो पोचलो, पण चल आता उतर आणि आपल्या बलदेव काकाला सोड, त्याला काकूबरोबर बोलू दे ना. तू काय आता सतत उचलून घ्यायला लावते आणि मोबाईल का घेतलायस त्याचा? तेव्हा इथे आता क्षितिजा म्हणत असते की आई, हा मोबाईल आहे ना, याच्यात एक गेम आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, कुठला गेम? तेव्हा इकडे क्षितिजा म्हणत असते की याच्यामध्ये एक ॲप आहे, त्या ॲपमध्ये ना आपण आपलं नाव टाकायचं, समोरच्या व्यक्तीचं नाव टाकायचं की त्यांची किती वाईब मॅच होते ते समजतं, त्यांचे किती गुण जुळत आहेत ते कळतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणते, हो का, मग कुणाचं नाव टाकलंस तू? तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, मी बलदेव काका आणि नंतर समोर अपूर्वा काकूचं नाव टाकलं. तेव्हा त्यांचे 100% गुण जुळत आहेत, वाईब जुळते त्यांची. त्यानंतरला मी माझं आणि अपूर्वा काकूचं नाव टाकलं, आमचेसुद्धा 100% गुण जुळत आहेत. आणि तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, हो का, आणि माझं आणि बाबांचं नाही टाकलंस का अपूर्वा काकूबरोबर? तेव्हा क्षितिजा म्हणते, टाकलं ना, तर अपूर्वा काकूबरोबर तुमच्या दोघांचे गुण इतके जुळत नाही आहेत, तुमची वाईब इतकी मॅच होत नाही आहे. म्हणजे आई आणि अपूर्वा काकू हे दोघेजणं 50% तरी एकमेकांबरोबर जुळत आहेत, 50%. पण बाबा तर अजिबातच नाही. बाबा आणि अपूर्वा काकूचे गुण 1% जुळत नाही आहेत, असं इकडे क्षितिजा सांगून टाकते. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय 1% जुळत नाही? तेव्हा क्षितिजा म्हणते, नाही ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते, काही नाही, असं अजिबात काही नाही आहे. याचा अर्थ हा ॲप खोटा आहे. तुमचे गुण जुळत आहेत ठीक आहे, पण हा ॲप खोटा आहे. आकाशचं उलट सगळ्यांबरोबर जुळतं. तुला माहिती आहे का अपूर्वा, 1% तुझ्याबरोबर जुळलं नसतं तर आकाशचं आणि तुझं बोलणं तरी इतकं छान झालं असतं का? तेव्हा या ॲपमध्ये जे काही सांगितलं जातं आहे प्रत्येकावरती विश्वास ठेवायला नको. तेव्हा प्रेक्षकांनो, आता अपूर्वा तू या घरातली होणार आहेस. आम्ही नाही तुझ्याबरोबर जुळवून घेणार तर कोण घेणार? आणि तसंही आपल्या या घरामध्ये सगळेजण एकत्र आपण आनंदाने राहतो. आता आपण जेवढी माणसं राहतो तेवढी सगळी वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या मताची असतात, पण तरीसुद्धा आपण एकत्र एकमेकांना समजून घेतो, तेव्हाच राहतो ना. तसे आपणही राहू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता साखरपुड्याचा दिवस आलेला असतो. अपूर्वा जाते, हे सगळेजणसुद्धा जातात. सकाळी लवकरात लवकर उठून इथे आता आकाश आणि भूमी दोघेजणं पूजा करत असतात. तेव्हा इथे भूमी, आकाश दोघेजणं सकाळ सकाळ आता इथे पूजा करत असतात. आई योगेश्वरीजवळ मागणं मागत असतात. म्हणत असतात की आई योगेश्वरी, आज इथे आता अपूर्वा आणि बलदेव यांचा साखरपुडा आहे. यांचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडू दे. त्यांचा साखरपुड्यामध्ये कुठलीही गडबड नको होऊ दे, असं इथे भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की आकाश, सगळ्या गोष्टी आपण क्रॉस चेक केल्यात ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणल्यात ना? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी अगं सकाळी उठल्यापासून मी किती वेळा तरी सगळ्या गोष्टी सातत्याने क्रॉस चेक करतोय. तेव्हा भूमी म्हणते, हो ना रे, मी पण किती वेळा चेक केलं, काही राहिलं तर नाही ना, काही सुटलं तर नाही ना, सगळं काही सारखं सारखं बघितलं. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की भूमी, हा नारळ आहे ना, मी आपल्या बंगल्याबाहेर जे मंदिर आहे तिथे देवाजवळ ठेवून आलो. तेव्हा इथे भूमी आता हसायला लागते. आकाश म्हणतो, भूमी काय झालं? भूमी म्हणते, काही नाही आकाश, अरे पटकन अगदी मोठं झाल्यासारखं वाटते, एकदम वयस्कर. म्हणजे बघ ना, आता इथे बलदेव दादा आणि अपूर्वाचं लग्न होणार आहे, ती या घरची सून होणार आहे, पण मला आत्ताच सासू झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा अपूर्वा म्हणते, नाही ठीक आहे, पण खरोखर सासूरवास करू नकोस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही, मी सासू जरी झाले ना तरीसुद्धा हवी हवीशी वाटणारी सासू होईन. तेव्हा आकाश म्हणतो, हो अगदी बरोबर, ते तर आहेच. तेव्हा भूमी म्हणते, बघ ना, आता या घरामध्ये दुसरं कोण मोठं आहे? आता आजी आपल्या सारख्या आपल्या देवदर्शनाला इकडे तिकडे जात असतात आणि आता तर काय,
मावशींकडेच त्या राहिलेल्या आहेत. त्यानंतर आपले राजाराम काका ते सुद्धा कामानिमित्त जास्त मुंबईमध्येच असतात. ते सुद्धा कधी कधी ये जा करतात, पण ते काही इथेच थांबत नाही. मग आता राहिलं कोण? आपणच घरातले मोठे राहिलो ना, मग जबाबदारी आपल्यावरच आली. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, पण खरंच ही जबाबदारी वाटते तितकी सोपी नाही आहे. खूपच मोठी जबाबदारी आहे आपल्यावरती. हे बघ, भूमी आता म्हणत असते की अपूर्व या घरामध्ये येईल, आपण तिला सांभाळून घेतलं पाहिजे. ती आपल्या घरामध्ये नवीन आहे, आपण ॲडजस्ट करू, तीसुद्धा ॲडजस्ट करेल, पण जास्त आपल्याला तिला समजून घ्यावं लागेल. आपल्या घरामध्ये तिच्यासाठी सगळं काही नवीनच असेल, तिला कम्फर्टेबल करायला नको का? त्याच्यामध्ये आता भूमी म्हणत असते की या सर्व गोष्टी तर आपण नीट करूच, पण आकाश, अजून महत्त्वाची गोष्ट. तेव्हा आकाश म्हणतो, कुठली? तेव्हा भूमी म्हणते की ती एक पोलीस ऑफिसर आहे, त्यामुळे ती सातत्याने आपल्या घरामध्येच असणार आहे. ड्युटीवरती जाईल तेवढा टाईम ती फक्त घरातून बाजूला असणार आहे. तेव्हा आपण तिच्यापासून थोडं सावधच राहूया, असं रिॲक्ट करूया की 7 वर्षांपूर्वी काही घडलेलंच नाही आहे. रागिणी आत्यांबद्दल तिला काही कळता कामा नये. तेव्हा आकाश म्हणतो, कोण कोण रागिणी आत्या? तेव्हा भूमी म्हणते, आकाश असं काय करतो आहेस? अगदी रागिणी आत्या, तू विसरलास का? तेव्हा आकाश म्हणतो, ज्या गोष्टी आता महत्त्वाच्या नाहीच आहेत त्या लक्षात ठेवून तरी काय करायचं? ती सगळ्यांसाठी परदेशात गेली ना, मग ती परदेशातच गेली, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी म्हणत असते की बरोबर बोलतो आहेस तू आकाश, त्याच गोष्टीचा विचार करणं चुकीचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, सगळ्यांसाठी जशी ती परदेशात आहे तशी आपल्यासाठी सुद्धा. आपण कुणाला काही सांगायला जायचं नाही, जरी कुणाला कळलं तरीसुद्धा. भूमी म्हणते, हो ना, सतत मला भीती वाटत असते, आपल्या पास्टबद्दल कुणाला काही कळणार तर नाही ना. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, हे बघ भूमी, आपण इंटेन्शनली काही केलेलं नाही आहे. जे काही घडलं आहे ते चुकून घडलं आहे, त्याच्यामुळे आपण स्वतःला दोष देणं हे मला पण चुकीचं वाटतं. जे काही घडतं आहे ते आपण आनंदाने सेलिब्रेट करूया ना. आपण का चेहरा पाडून राहायचं? जे काय व्हायचं ते होईल, पण आता आपण आनंदाने ही मुमेंट सेलिब्रेट करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी सगळं काही चेक करत असते, काही राहिलं तर नाही ना सजावटीमध्ये, त्याचबरोबर मानपानामध्ये काही कमी तर राहिलं नाही ना. सगळं आता भूमी सारखं बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश येतो आणि म्हणत असतो की भूमी, अगं एंगेजमेंट रिंग कुठे आहे? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे असं काय करतोयस? एंगेजमेंट रिंग तर तुझ्याकडेच होती ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, गं माझ्याकडे दिली होतीस, पण मी लॉकरमध्ये सगळ्या दागिन्यांबरोबर तिलासुद्धा ठेवलं होतं, त्यामुळे आता एंगेजमेंट रिंग कुठे आहे मला खरंच माहिती नाही आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, अशी कशी गायब होईल? ती तर घरामध्येच होती ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, मी तुझ्याकडे दिली होती आणि तू दुसऱ्या दागिन्यांबरोबर लॉकरमध्ये ठेवली होतीस, मग ती तिथेच असेल ना. तेव्हा आकाश म्हणतो, नाही ना भूमी, मी सगळीकडे बघितलं, मला कुठेही दिसलेली नाही आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, एक मिनिट, म्हणजे काय झालं? एंगेजमेंट रिंग राहिली की काय? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे त्या ज्वेलरच्या इथे तर नाही ना राहिली. तेव्हा बलदेव म्हणतो, काय? त्या ज्वेलरच्या इथे? थांब, मी लगेच जाऊन येतो. पण इथे बलदेव म्हणतो, पण आता मी जर गेलो तर पुन्हा इथे मुहूर्त टळेल, काय करू मी? पण अंगठी अशी कशी गायब होईल? अरे इथे अथर्व म्हणतो, मला काय वाटतं माहिती आहे, इथेच कुठेतरी पडली असेल, आपण सगळेजण मिळून शोधूया. बलदेव म्हणतो, अथर्व, अरे असं काय बोलतोयस? भूमी म्हणते, आकाशकडे दिले, आकाश म्हणतो लॉकरमध्ये ठेवले, आणि तुम्ही म्हणताय की इथेच कुठेतरी पडली असेल म्हणून. तेव्हा अथर्व म्हणतो, बरं एक काम कर, तू खिशामध्ये बघ बरं आहे का. तेव्हा बलदेव म्हणतो, आता माझ्या खिशामध्ये कुठून असेल? तेव्हा अथर्व म्हणतो, अरे बघ तर, हात तरी घाल ना खिशात. तेव्हा बलदेव आता खिशामध्ये हात घालतो, तेव्हा ती अंगठी बलदेवला सापडते. ती त्याच्या इथे कुर्त्यामध्येच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळेजण हसायला लागतात. तेव्हा बलदेव म्हणतो, पण ही अंगठी माझ्या खिशात कुठून आली? मी तर ठेवली नव्हती. तेव्हा सगळे हसतात आणि म्हणतात की हे काम अथर्वने केलेलं आहे. अथर्व म्हणतो की मगाशी जेव्हा तू तयार होत होतास ना, तेव्हाच हळूच मी तुझ्या खिशामध्ये ही अंगठी टाकली होती. तेव्हा बलदेव म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रँक केलात का माझ्यावरती? सांगा ना, प्रँक केलात ना. तेव्हा आकाश म्हणतो, अगदी बरोबर, आम्ही सगळ्यांनी मिळूनच प्रँक केला. आता तुझं लग्न आहे ना, तुझ्या लग्नापर्यंत चांगलं चिडवणार तुला. तेव्हा इकडे आता बलदेव म्हणत असतो, माझ्या लग्नापर्यंत तुम्ही माझी खेचणार आहात, चिडवणार आहात, प्रँक करणार आहात. अरे वय बघा तुमची, वय, आता हे काय वय आहे का
माझ्याबरोबर प्रँक करायचे. तेव्हा आकाश म्हणतो, हो आहोत आम्ही लहान. मग काय झालं, लग्न होऊन मुलं-बालं झाली म्हणून लगेच काय आपण म्हातारे होतो का? काही झालं तरी आम्ही तुझी मस्करी करणार म्हणजे करणारच. तेव्हा प्रेक्षकांनो बलदेव म्हणतो, बरं ठीक आहे बाबा, बरं आपली परी कुठे आहे, तयार झाली की नाही ती? तेव्हा भूमी म्हणते, तयार झाली आहे ती, पण आपल्या परीला इथे आता बलदेव काका आणि अपूर्वा काकूच्या एंगेजमेंटमध्ये डान्स करायचा आहे. तेव्हा ती प्रॅक्टिस करते आणि आपल्या मनूताई कोरिओग्राफर झाल्यात. तेव्हा इकडे अथर्व म्हणतो, काय कोरिओग्राफर? त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे क्षितिजा आलेली असते. ती म्हणते, मी कशी दिसते? तेव्हा बलदेव म्हणतो, खूपच सुंदर दिसतेस तू. तेव्हा क्षितिजा म्हणते, आणि अपूर्वा काकू कुठे आहे? ती आली नाही का अजून? तेव्हा बलदेव म्हणतो, नाही ना, पण ती येईल आता. तेव्हा क्षितिजा म्हणते, तू एक काम कर, अपूर्वा काकूला फोन कर ना आणि तिला बोलावून घे. तेव्हा इथे आता लगेचच बलदेव फोन करायला घेतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे बलदेव खूप फोन करतो, पण फोन लागतच नसतो. तेव्हा इथे बलदेव म्हणतो की अपूर्वा कधीच फोन बंद ठेवत नाही, पण तिने आता फोन बंद ठेवला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. ती लगेच फोन उचलते माझा आणि आत्ताच कसा बरं उचलत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता बलदेव म्हणतो, क्षितिजा बेटा, तुझी काकू फोन उचलत नाही आहे, पण येईल, ती येईल, ती नक्की वेळेवरती येईल, काळजी करू नको. तेव्हा बलदेव म्हणतो, हे बघा, तुम्ही आता मला खरं खरं सांगा, तुम्ही काही प्रँक करत नाही ना परत? खरं सांगा. तेवढ्यातच इथे मानसी आलेली असते. तेव्हा भूमी म्हणते, मनू अगं तू इथे काय करतेस? क्षितिजाला एकटीला सोडलंस तू? तेव्हा मानसी म्हणते, ताई अगं तू नको काळजी करू, ती ड्रॉइंग करत बसली, ती आहे व्यवस्थित. तेव्हा इथे भूमी म्हणते, अगं ती काहीतरी करामत करून ठेवेल ना म्हणून म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते, दादा काय झालं, उचलला का फोन? तेव्हा अभिजित म्हणतो, नाही ना, फोन उचलला नाही आहे. बलदेव म्हणतो, तुम्ही खरं खरं सांगा, तुम्ही परत प्रँक करत नाही ना? हे बघा मी आत्ताच सांगतोय तुम्हाला, अपूर्वाला घेऊन प्रँक नका करू प्लीज, मला खूप जास्त टेन्शन येतं आहे. तेव्हा काय खरं आहे ते लवकरात लवकर सांगून टाका. भूमी म्हणते, दादा अरे असं काय करतोयस, अपूर्वाला घेऊन कसा काय प्रँक करू? आम्हीसुद्धा सगळेजण अपूर्वाची वाटच बघतोय ना. तिला मीसुद्धा आता फोन केला होता, पण ती फोनच उचलत नाही आहे. तेव्हा इथे आता आकाश आणि अथर्व दोघेजणं त्या पोलीस क्वार्टर्सच्या इथे जातात, ज्या ठिकाणी अपूर्वा राहत असते. पोलीस क्वार्टर्सच्या इथे आता तिला बघून येतात. त्या ठिकाणी सुद्धा आता इकडे अपूर्वा नसते. आजूबाजूची लोकं म्हणतात की ती तर सकाळीच घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर प्रेक्षकांनो भूमी आता पुन्हा फोन ट्राय करते, पण ती पुन्हा उचलत नाही. आकाश आणि अथर्व परत येतात आणि म्हणतात, पोलीस कॉटेजच्या तिथेसुद्धा अपूर्वा नाही आहे, ती सकाळीच कुठेतरी बाहेर जायला निघाली. तेव्हा इथे अपूर्वा आता नक्की गेली कुठे? तेव्हा पोलीस स्टेशनला किंवा अजून ती कुठेतरी जाऊ शकते का? तेव्हा आकाश म्हणतो की एक काम कर बलदेव, पोलीस स्टेशनला फोन करून बघ, अपूर्वा तिथे आहे का? तेव्हा बलदेव फोन करतो आणि विचारपूस करत असतो की ACP अपूर्वा आहेत का, त्यांच्याबरोबर बोलणं होईल. तेव्हा इकडे सांगितलं जातं की अपूर्वा आलेलीच नाही आहे, आज दिवसभर तिची सुट्टी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता बलदेव म्हणत असतो की तिने एंगेजमेंटसाठी जर पूर्ण दिवस सुट्टी घेतली तर मग ती गेली तरी कुठे असेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश, भूमी, अथर्व, मानसी सगळेजण खूपच जास्त घाबरलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो बलदेव आता म्हणत असतो, थांबा मी पुन्हा एकदा फोन ट्राय करतो. तेव्हा बलदेव पुन्हा फोन ट्राय करत असतो, पण ती अजिबात उचलत नाही. तेव्हा बलदेव टेन्शनमध्ये येतो. बलदेव म्हणत असतो की नक्की काय घडलं असेल, इथे असं कधीच होत नाही की इथे अजिबातच फोन उचलत नाही अपूर्वा. तिला जर वेळ मिळाला नाही तर ती नंतर कॉल मला करत असते, पण आता ती अजिबात फोन का उचलत नाही आहे, असा प्रश्न इथे आता बलदेवला पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे बलदेव म्हणत असतो की अपूर्वा कुठे गेली असेल, ती अजिबात असं कधी वागत नाही आणि याच वेळेला ती अशी कशी वागली असेल. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता एंगेजमेंट असते. एंगेजमेंटसाठी तिने दिवसभर सुट्टी काढली होती आणि ती येणार होती, कोणाची दृष्ट तर नाही लागली ना तिला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता खूपच जास्त वाईट वाईट विचार बलदेवच्या मनामध्ये येत असतात. बलदेव म्हणत असतो की अपूर्वा अगं कुठे आहेस तू, ये ना लवकर, मी कधीपासून तुझी वाट बघतोय. आणि तो टेन्शनमध्ये आलेला असतो. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये भूमी म्हणते, अपूर्वा तुझ्या बाजूने कुणीच आलेलं नाही आहे का गं? तेव्हा इकडे आता बलदेव म्हणत असतो, भूमी अगं तिचं असं कुणीच नाही आहे, मीच आहे तिचं सगळं काही, मीच तिचं कुटुंब आहे. तेव्हा भूमी म्हणते, खबरदार आजपासून तू एकटी आहेस असं समजू नकोस, अगं आम्ही सगळेजण तुझेच तर आहोत ना.
तेव्हा इथे आता भूमी अपूर्वाला मिठी मारते आणि म्हणत असते, आजचं हे कुटुंब तुझं कुटुंब आहे. त्यानंतर अपूर्वा म्हणत असते की हे बघ, आज माझी एंगेजमेंट झाली आणि मग उद्या लवकरच मी सगळ्यांची वरात काढणार आहे. वरात माझी वरात नाहीच निघणार, पण मी सगळ्यांची वरात मात्र नक्की काढेन, असं प्रेक्षकांनो इथे आता रागिनी म्हणत असते. ती महाजनांकडून तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आलेली असते.